नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गजेंद्र मोक्ष कसा झाला याची कथा सांगणार आहे। सुखदेव असणारे परीक्षित राजाला सांगू लागलेले आहेत। परीक्षित राजा 9 दिवस उपवास धरलेला होता। त्यावेळेस ही कथा त्यांना सांगितलेली होती। त्रिकुट नावाचा पर्वत क्षीरसागर समुद्रामध्ये होता। इतका सुंदर पर्वत होता तो की 10 सहस्त्र योजनी उंच होता आणि त्याच्यानंतर त्याला 3 शिखर होते, एक सोन्याचं, दुसरं चांदीचं आणि एक लोखंडाचं। असं चमचम चमचम चमकत होतं आणि लता वेली त्या ठिकाणी वृक्षानं भरून असा होता। त्या ठिकाणी आंबे होते, अशोक होते, वेली होत्या, चंपक, जाई, जुई अशा सुगंध सुटलेला, कमळं विकसित झालेले पाण्यामुळं। आणि जरूर क्षीरसागर समुद्र पायथ्याशी असल्यामुळं ह्या पर्वताचे पायच धुवू लागलाय की काय, असं रम्य ठिकाण त्या ठिकाणचं होतं। अशा रम्य ठिकाणामध्ये असणाऱ्या कितीतर फुलांचा सुगंध यायचा, काठेरी होत होते त्या ठिकाणी। आणि मग सिंह गर्जना करायचे, वाघाचा आवाज यायचा, पाण्याचा खळखळ आवाज यायचा आणि भव्य असं वन त्या ठिकाणचं होतं। अशा वनामध्ये कोण राहत होतं तर गजेंद्र राहत होता। आणि ह्या गजेंद्राला इतक्या हत्तीनी होत्या सोबत त्यांच्या प्रेयशी की मग त्याला घेऊनच फिरायचा सोबत। आणि मग काय झालं तर त्याला सिंह सध्या जर असले तर हत्ती इतका बळकट, इतका मोठा होता आणि डौलाने चलत होता। त्यावेळेस काटेरी कुंपणामधून सुद्धा तो बाहेर रस्ता काढत फिरायचा आणि त्याच्या मागे हत्तीचा कळप निघायचा। मग असा डौलत फिरत असताना जर समजा वाघ आला, कोल्हा आला, सगळे त्याला भ्यायचे। इतका मोठा हत्ती होता तो, इतका सुंदर होता, रूपवान दिसायचा। आणि मग ह्याने एके दिवशी काय केलं, तहान लागली, उन्हाचा टाइम होता आणि मग पाण्याची तहान लागल्यामुळं आणि अनेक नद्याचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे। नद्या बऱ्याचशा त्या ठिकाणी नद्या आहेत, पाण्याचा आवाज यायचा। आणि मग त्या आवाजानं काय केलं, आपण आपला कळप सोबत घेतला आणि तो पाणी पिण्यासाठी निघाला। पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर मग उन्हाचा टाइम असल्यामुळे सगळेच पाण्यामध्ये उतरले आणि मग पाणी मनमुक्त पाणी पिलं समुद्रामधलं। आणि पाणी पिल्यानंतर मग काय केलं तर आपल्या सुंडीनं पाणी पोहावू लागला आणि सगळे आपल्या हत्तीनीला भिजू लागला आणि थंड वाटू लागले म्हणून सगळेजण मनसोक्त स्नान करू लागले। त्या ठिकाणी एकमेकाला घरू लागले, करू लागले। असा आनंद त्या ठिकाणी लुटत असताना एक अवचित घटना त्या ठिकाणी घडली की मगर असणारी त्या ठिकाणी आली आणि हत्तीच्या पायाला पकडली। हत्तीचा पाय पकडल्याबरोबर कितीही प्रयत्न करू लागला, हत्ती एकमेकाला धरू लागले, सुंडीनं ओढू लागले, बळ पण तो पणाला लावला, पण काहीही उपयोग झालेला नाही। किती तर वर्ष त्यांच्या असणारं एकमेकाचं युद्ध चाललं। मगर पाण्यात असल्यामुळं तिची शक्ती वाढू लागली पाण्यामुळं आणि हत्तीची शक्ती क्षीण होऊ लागली। त्यावेळेस काय झालं, आता काय करावं हत्तीला विचार पडला। हत्ती शुक्र होऊ लागला, देव असणारे आणि ती इतकी नदी पवित्र होती त्या ठिकाणचं स्थान की गंधर्व, किन्नर त्या ठिकाणी यायची स्नान करायला, देव यायचे, देवंगना यायच्या, अप्सरा यायच्या आणि त्या तलावामध्ये स्नान करायचं। इतकं तलाव सुंदर होतं, सुभेक्षित होतं त्या ठिकाणचं। कमळ असणारे त्या ठिकाणी विकसित झालेली होती आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता। मुंगे होऊन त्याच्यावर असणारे भुंगे आणि भ्रमर करत होते त्या ठिकाणी। इतकं सुगंध सुटलेला, गुलाब विकसित झालेली होती। आणि अशा ठिकाणी हा हत्ती आपली काय कुटुंब सोबत घेऊन, हत्तीने सगळ्या सोबत घेऊन स्नान करायचं, पाणी प्यायचं, बसायचं मधी, दररोज असं नित्यक्रम करत असताना त्या ठिकाणी मग काय केलं त्यानं तर असणारं पाय पकडल्याबरोबर सुटायला काही तयार नाही। मग त्यावेळेस विचार केला, हे एक असणारा मोक्षदायक असणारा हा परमेश्वर आहे। देवसुद्धा वरून बघू लागलेत, गंधर्व बघू लागलेत, पण कुणीच मदतीला येणे गेले। आणि आता मला एकच कृष्ण भगवान आहे आणि ह्या कृष्ण भगवानाशिवाय मला कुणीच सोडू शकत नाही। तोच असणारा दाता आहे, जन्मदाता सगळ्यांचा आहे आणि आता त्याचाच असणारी धावा केला पाहिजे, त्यालाच शरण गेलं पाहिजे। ए कमल नयना, ए मधुसूदना, ए कोमलंगना, ए मधुर भाषणा, ए चंद्रबदना, तुझ्याशिवाय मला कुणीच सोडू शकणार नाही। ए भगवंता, तू सगळ्यास असणारा, सगळ्याच्या परमेश्वरा, तू असणारा आत्म्यामध्ये विलीन आहेस। तू असणारा काय आहेस तर सगळ्याच असणारा तू पिता आहेस आणि असणारी धरणी माता आहे, आकाश असणारा ह्याच्या पुढीकडचं कुणीच नाही। मी तर एक जडजीव आहे आणि मला उद्धारण्यासाठी सर्व देव पाहू लागलेत, पण माझ्या मदतीला कोणी ना गेले। माझी शक्ती क्षीण झालेली आहे, आता मी काय करू। एक कमल नयना, कमळासारखे असणारे तुझे डोळे इतकं सुंदर आहेत, व
तुझा असणारा कंठामध्ये कस्तुकमणी आहे, कानामध्ये कुंडल आहेत आणि चंद्र सूर्य चमकावे तशा प्रकारे चमकू लागलेली आहेस. तुझे नेत्र तुझे सुंदर आहेत, नाक तुझं सरळ आहे, कितीतरी सुद्धा असणारे चंद्र तुझ्यावर उतरून टाकावे इतकं मुखमंडल तुझं सुंदर आहे. अशा प्रकारे आणि कुणी तर हत्तीनं असणारी गजेंद्रानं स्तुती मांडली देवाची. आणि भगवंताला विचार पडला, मुखा असणारा प्राणी माझी स्तुती करू लागलाय. इंद्र सोडून गेलाय, ब्रह्मदेव गंधर्व सर्व स्वर्गातून पाहू लागलेत यांचं विद्ध चरालेलं, पण कुणीच जायना गेले. विचार केला, चला म्हणले गरुडाला विष्णूनाथ आपण गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणले. आणि ह्याची धावा ऐकून त्या ठिकाणी मग कृष्ण भगवान निघाले गरुडावर बसून आणि इतका धावा करू लागला आणि गरुड कितीही वेगानं चलू लागला, वारेच्या वेगानं पवन वेगानं चलू लागला, पण त्याला देवाला का थांबवना. कारण देव असा कनवाळू आहे, इतका मयाळू आहे. देवाएवढं कुणीच मयाळू नाही. किती जरी लेकरू वाईट असलं आणि एक वेळा जर देवाला शरण गेलं तर देव म्हणते मला शरण आले, माझंच लेकरू आहे म्हणून त्याला जवळ घेते. आई जसं प्रेम करती, आई जसं झाकून घेती, त्याला कंठाळले तरी पण प्रेमच दाखवती. त्याच्याच असणारा हा देव कनवाळू आहे, एवढा प्रेमळ आहे. जसं फूल जसं कोमल आहे तशा प्रकारे हा देव कोमल आहे. इतका ह्याचं हृदय एवढं कोमल आहे. आणि त्या ठिकाणी मग लगेच जसा हृदयाला पाजर फुटावं तसं परमेश्वर लगेच्या लगे तिथं धाव घेतो. धाव घेतल्याशिवाय राहत नाही. देवा धाव रे लवकरी, संकट पडलं भारी, हरी तूच मागचा कैवारी. अशा प्रकारे गोपिकानं धावा केल्या त्या ठिकाणी लगेच असणारा परमेश्वर जातात. तसाच गजेंद्र गरुडाला पाठीमागं ठेवलं देवानं आणि आपण धावत 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 आल्यानंतर पाहतो तर काय शक्तीहीन झालेली आहे. गजेंद्र सुकून गेलेला आहे आणि त्यातून एक कमळ कसं तर ओढून तोंडामध्ये घेतलेला आहे परमेश्वराला देण्यासाठी. आता मला तुला देण्यासाठी काहीच नाही देवा म्हणून, आणि कमळ सुंडीमध्ये घेतलेला आहे आणि धावा करू लागलेला. परमेश्वरानं पाहिला आणि देवाला वाटलं कितीतरी वाईट वाटलं. अरे अरे मनुष्य लवकर असणारं सगळं देवाने काय केलं तर आधी वृक्ष निर्माण केले, पुन्हा असणारे का केल्यानंतर प्राणी निर्माण केले आणि एवढं बी करून देव म्हणले ही मला ओळखना गेली. पुन्हा प्राण्याची आणि मनुष्याची निर्मिती देवाने केली आणि देव म्हणू लागले मनुष्य सगळं एवढं लवकर धावा करणं गेले, एवढा माझा धावा करू लागला आणि आता आपण गेल्यानंतर पाहावं आणि लगेच काढावं. आणून बघितलं तर का तिनं सोडायलाच तयार नाही. त्यावेळेस मगरीला लगेच सुदर्शन चक्र असणार त्या ठिकाणी बोलवलं आणि सुदर्शन चक्र गर गर फिरू लागलं आणि पटमन सुदर्शन चक्र असणार पाण्यामध्ये गेलं आणि मगरीचं तोंड फोडलं आणि असणारा गजेंद्राला बाहेर काढलं. काढल्यानंतर गजेंद्रानं लगेच असणारं आपल्या सुंडीमध्ये घेतलेले कमळ होते, इकडून तिकडून कसं तरी करून ओढून घेतलेलं एवढे कमळ तिथे विकसित होते आणि मग तो असणारं देवाच्या चरणावर नतमस्तक केलं, तिथं ठेवलं आणि दर्शन घेतलं. देवा ए भगवंता तू आलास म्हणून मी वाचलो, नसता मी वाचणं शक्य नाही. ही मगर मला सोडत नाही. अंहू नावाचा असणारा गंधर्व होता आणि त्याला शाप दिल्यामुळे तो मगर होऊन पडला होता. आणि त्यावेळेस मग गंधर्वाला सांगितलं, शरण गेला इंद्राला आणि म्हणला माझा उद्धार कसा व्हावा, आता मी मगर झालेला आहे, माझं पाप तर होणारच. प्राणी म्हणल्यावर मगर काही मासे मच्छर खाल्ल्याशिवाय त्याचं भक्षणच ती आहे. मग त्यावेळेस इंद्रानं सांगितलं की गजेंद्र असणारा हा काय करल तर तुला त्या ठिकाणी पकडशील आणि धरण्यासाठी झाल्यानंतर कृष्ण भगवान येऊन तुझा असणार त्या ठिकाणी मोक्षाला प्राप्त होतील. मग त्या ठिकाणी गंधर्व असणारा होता अह नावाचा, त्यानं लगेच त्या ठिकाणी मग उद्धार केला. तो स्वर्गाला गंधर्व निघून गेला. आणि अशाच प्रकारे मग हा गजेंद्र असणारा इंद्रधुम्य नावाचा राजा होता, महान पराक्रमी राजा होता आणि पहिल्या जन्मी तेजस्वी होता. प्रजेला आपल्या पुत्रासारखं पालन करत होता. पण एक वेळ काय झालं तर म्हणला आता आपण किती दिवस राज्य करावं, एक दिवस असणारं यायचं आणि एक दिवस जायचं नाही, तर परमेश्वराला आपण तपश्चर्या करावी, परमेश्वराचं दर्शन घेऊ, आपल्या जीवनाचं मूल्य त्या ठिकाणी दाखवावं आणि आपण स्वर्गवासी व्हावं. म्हणून तो राजानं आपल्या पुत्राला त्या ठिकाणी काय केलं, राज्यावर बसवलं आणि आपण गृहत्याग केला आणि आश्रमामध्ये येऊन राजा होऊ लागला. आणि मग गंगेला स्नान केलं आणि राजा येऊन आसनावर बसला, डोळे मिटून बसला आणि असणार कृष्ण भगवंताचं असं नामस्मरण करत बसला. त्यावेळेस काय झालं तर अगस्त्य मुनी अचानक त्याच्या आश्रमामध्ये आले. आल्यानंतर की महान अगस्त्य मुनी येतो. जर अगस्त्य मुनीला राग आला, जर श्राप दिला तर त्या ठिकाणचा श्राप खराच होते. अगस्त्य मुनीला पाहिल्याबरोबर समुद्र सुद्धा थरथर कापते.
आणि असे अगस्ती मुनी त्या ठिकाणी आले. राजानं आसन दिलं, पाद्यपूजा केली, राजानं सर्व केलं. पण अगस्ती मुनीनं काय केलं तर शाप दिला. तू काय केलाय आहेस? तू राजा आहेस, राजाचं पालन केलं पाहिजे आणि तू का गृहत्याग केलास, राज्य त्याग केलास आणि अरण्यामध्ये येऊन बसल्यास तपश्चर्या करण्यासाठी, म्हणून तू जड असणारा हत्ती म्हणून पडशील दुसऱ्या जन्मी, असं म्हणून राजानं श्राप दिला अगस्ती मुनी राजाला. त्यावेळेस राजाला इतकं वाईट वाटलं. पण राजानं कृष्ण भगवंताचं नामस्मरणच सोडलं नाही आणि नामस्मरण करत करत आपला दिवस सोडला. दिवस स्वर्गाला निघून गेला आणि परत जन्म कुठं आला तर गजेंद्राचा जन्म आला. पण पहिल्या जन्मीची आठवण असल्यामुळं ह्यानं एवढा जड झाला, गजेंद्र झाला. पण ह्याला नामस्मरण केल्यामुळं ती असणारं श्रवण मंत्र तशाला तसे ध्यानात होते. तोच असणारा मंत्राचा उपयोग करून कृष्ण भगवंताला त्यानं प्राप्त करून घेतलं. अशा प्रकारे गजेंद्र असणारा हा मोक्षाला गेला. ही कथा सुंदर अत्यंत आहे, त्या ठिकाणची गोड आहे आणि सर्वांनी श्रवण करावे.